ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मवाच, दोन वेळा ब्रह्मवाच शब्द आलाय. एका ठिकाणी ब्रह्म शब्दाचा ब्रह्मदेव असा अर्थ आहे आणि इथे ते ब्रह्म शब्द वापरलाय ते ब्रह्मस्वरूप वेद असा अर्थ अभिप्रेत आहे. वेद म्हणाले, नमस्ते श्रीत सत्वाय धर्माधीनांच्या सूतये निर्गुणाय यत काष्ठाम नाहम वेदा परेपिच. ब्रह्मस्वरूप असे वेद म्हणायला लागले. आपणच धर्मादींच्या उत्पत्तीसाठी शुद्ध सत्वाचा स्वीकार केलाय आणि त्याच वेळेला आपण निर्गुण आहात. भगवंत नेमका कसा आहे संतांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. माऊलीने तर एका ठिकाणी म्हटलंच आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण दोन्ही एकू गोविंद रे. तिथेच ते म्हणाले, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद. श्रुतींना सुद्धा भगवंत कसा आहे, हे परब्रह्म कसा आहे याचं ज्ञान झालं नाही. भगवंतानी एकदा शुद्ध सत्वाचं धारण करून धर्मादी पुरुषार्थांसाठी काही गोष्टी केल्या आणि त्याच वेळेला आपलं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारे बदल होऊ दिला नाही, ते तसेच राहिले. आणि म्हणून आम्ही आपलं तत्व तर जाणत नाहीच, पण ब्रह्मादी देवता किंवा अन्य ज्ञानी लोक सुद्धा कोणी आपलं खरं स्वरूप काय आहे हे जाणू शकत नाही. अशा आपल्याला आमचा नमस्कार असो. अग्नी पुढे आला. यत्तेजसाहं सुसमित तेजा हव्यम हे स्वध्वर आद्य सिक्तम संयज्ञम पंचविधंच पंचभी श्रेष्ठम यजुर्भि प्रणतोस्मि यज्ञम. अग्नी म्हणाले, भगवंता माझ्या ठिकाणी जे काही तेज आहे, जे दाहकत्व आहे, जाळण्याचं सामर्थ्य आहे, हे माझं स्वतंत्र नाहीये. आपल्या तेजातूनच प्रज्वलनाचा सामर्थ्य माझ्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या सामर्थ्यामुळं यज्ञामध्ये निरनिराळ्या देवतांना ज्या काही घृतमिश्रित आहुती दिल्या जातात, हविष्यानं दिलं जातं, ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आपण साक्षात यज्ञ पुरुष आहात आणि यज्ञाचं रक्षण करणारी आहात. अग्निहोत्र, दर्श, पौर्णमास, चातुर्मास्य आणि पशुसोम असे 5 प्रकारचे यज्ञ हे आपलं स्वरूप आहे. नावं जरी 5 वेगळी असली, त्यांची विधिविधानं जरी वेगळी असली, तरी त्या सगळ्यातून जर काही प्राप्तव्य असेल तर ते आपणच आहात. आणि आश्रावय अस्तु श्रोषट यजे ये यजामहे आणि वषट असे जे काही 5 प्रकारचे यजुर्मंत्र आहेत त्याच्यातून आपलंच पूजन होतं. तेव्हा अशा आपल्याला मी नमस्कार करतो. पुढे अन्य देव तिथे उपस्थित झाले आणि ते भगवान विष्णूंची स्तुती करायला लागले. पुराकल्पापाये स्वकृत मुदरीकृत विकृतम त्वमेवाद्यस्तस्मिन् सलिल उरगेंद्राधिशयने पुमान शेषे सिद्धेर हृदि विमृशिताध्यात्म पदवी स एवाद्याक्ष्णोर्य पतिचरसी वृत्त्या नवसिनः. देवता म्हणायला लागल्या, भगवंता आपण आदिपुरुषांत संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रारंभ बिंदू आपण आहात. आपल्यापासूनच हे संपूर्ण ब्रह्मांड सृष्ट झालंय, विश्व निर्माण झालंय. एक कल्प संपल्यानंतर दुसरा कल्प सुरू होण्यापूर्वी जेव्हा ह्या आपलंच कार्यरूप असलेल्या या प्रपंचाचा आपण शेवट करता आणि शेवट करता म्हणजे आपल्याच उदरात त्याला समाविष्ट करता आणि ते ब्रह्मांड आपल्या ठिकाणी समाविष्ट करून उदरात घेऊन आपण स्वतः प्रलयकालीन जे जल आहे
त्या जलामध्ये, त्या क्षीरसागरामध्ये शेषाच्या सय्येवर सुखाने शयन करता. भगवंताचं स्वरूप एका श्लोकात वर्णिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना तो श्लोक माहिती असेल. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगैर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान महाविष्णू शांत आहे. नुसतं शांत असण्याला महत्व नाहीये, शेषाच्या सय्येवर झोपलेले असून शांत आहे. तुम्ही आम्ही शेषाच्या सय्येवर सामान्यतः झोपू शकू का? घरात किंवा आवारात जरी एखादा साप आला तरी घाबरगुंडी उडते माणसांची. भगवान विष्णू शेषशय्यासनस्थ आहेत. आणि आपलं हे जे आध्यात्मिक स्वरूप आहे त्याचं जनलोकातले जे सिद्धगण आहेत ते सुद्धा आपल्या हृदयामध्ये चिंतनच करत असतात. तेच आपण आज आमच्या नेत्रांचा विषय होऊन आमच्या डोळ्यासमोर सगुण साकार रूपात प्रकट झालात आणि आम्हा भक्तांचं रक्षण करतात. पुढे गंधर्व आले. ते म्हणायला लागले, मरीची आदी ऋषी, ब्रह्मा, इंद्र, रुद्र इत्यादी दूतागण हे सगळे भगवंत आपलेच अंश आहेत. आपल्यापासून हे कोणीही वेगळे नाही. त्यांच्या रूपाने आपण स्वतः उपस्थित असतात. हे संपूर्ण विश्व म्हणजे आपल्या खेळाची सामग्री आहे. एकाकी न रमते असं त्या परब्रह्माबद्दल म्हटलं जातं की एकटेपणाचा त्या परब्रह्माला कंटाळा आला आणि आपलं विनोदन व्हावं, आपला वेळ चांगला जावा म्हणून ह्या परब्रह्माच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम प्रजायेय हा संकल्प उठला. आणि हे संपूर्ण ब्रह्मांड जे नाना रूपाने, नाना गुणांनी, नाना नावांनी सगळ्यांना अनुभवाला येतं, हे तुमच्या आमच्यासाठी नाहीये, ते त्या भगवंताच्या मनोविनोदनासाठी निर्माण झालेलं आहे, करमणुकीसाठी निर्माण झालेलं आहे. ही त्यांच्या खेळाची सामग्री आहे. तेव्हा अशा आपल्याला आम्ही नमस्कार करतो. विद्याधर आले. ते म्हणाले, तन्माया मविपद्य कलेवरस्मिन् कृत्वा ममाहमिति दुर्मतिरुत्पथैः स्वैः क्षिप्तोस्य सद्विषयलालस आत्ममोहम युष्मत् कथामृत निषेवक उद्व्युदस्येत. भगवंता, परमपुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी जर साधन काही असेल तर वास्तविक हा देह आहे. हा जो मानव देह आहे, ह्या मानव देहातूनच परमपुरुषार्थाची म्हणजेच आपली प्राप्ती करणं शक्य आहे. हा देह त्या प्राप्तीचं साधन आहे. पण असा मनुष्य देह मिळून सुद्धा हे जीव आपल्या मायेमध्ये अडकतात, त्या मायेमुळे मोहित होतात आणि मग त्यांच्या ठिकाणी मी आणि माझं हा भाव जागृत होतो. हे मी केलं, हे माझं आहे, हे मला हवं, अशी जी अहंता आणि ममता जीवाच्या ठिकाणी, मनुष्य जीवांच्या ठिकाणी निर्माण होते, त्याच्यातून नाना प्रकारचे अहंकार, अभिमान निर्माण होतात आणि त्यामुळं जीवाच्या ठिकाणी नको ती दुर्बुद्धी निर्माण होते. बरं, जे आत्मीय असतात त्यांना सुद्धा हा अहंकार पसंत नसतो, मान्य नसतो. अशा दुर्बुद्धी असलेल्या लोकांचे आत्मीय जरी तिरस्कार करत असले तरी सुद्धा ही अशी माणसं असत असलेल्या विषयांचीच आपल्या ठिकाणी लालसा धारण करतात. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा
जो कोणी आपल्या कथामृताचं सेवन करेल, जो कोणी आपली रूपकथा, लीला कथा, पराक्रम कथा हे सगळं ऐकत राहील, त्याच्या अंतःकरणात मात्र या मोहाला कुठेही स्थान नसतं. जोपर्यंत भगवंताचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, पराक्रमांचं संकीर्तन, रूप संकीर्तन हे सगळं चालू आहे, तोपर्यंत एरवी नाना प्रकारच्या विषयांची लालसा धारण करणाऱ्या जीवाच्या ठिकाणी तो मोह पूर्णतः नाहीसा होतो. ब्राह्मण म्हणाले, त्वं क्रतुस्त्वं हविस्त्वं हुताशा स्वयं त्वं हि मंत्र समिद्दर्भ पात्राणि च त्वं सदस्यर्द्विजो दंपती देवता अग्निहोत्रं स्वधा सोम आज्यम पशु. भगवंता, आपणच यज्ञ आहात, आपणच ह्या यज्ञामध्ये दिले जाणार हवीर द्रव्य आहात, ते हवीर द्रव्य भक्षण करणारा अग्निही आपणच आहात. त्या आहुती देताना म्हटले जाणारे जे मंत्र आहेत, ते मंत्र सुद्धा आपण स्वतःच आहात. काही वेळेला समिधा त्या यज्ञामध्ये अर्पण केल्या जातात, त्या समिधाही आपणच आहात. यज्ञासाठी वापरले जाणारे जे दर्भ आहेत, कुश आहेत, हेही आपणच आहात. आणि यज्ञीय पात्र म्हणून जी काही आहेत, रूप सुरुवा वगैरे, ही यज्ञपात्र सुद्धा आपणच आहात. एवढंच काय, या यज्ञ संस्थेमध्ये सहभागी असलेले सदस्य, ऋत्विज, यजमान, यजमानाची धर्मपत्नी, त्या यज्ञामध्ये आवाहित केलेल्या देवता, तो यज्ञीय अग्नी सदैव सतेज ठेवणारे अग्निहोत्री, स्वधा, सोमरस, घृत आणि यज्ञीय बली म्हणून आणलेला पशु, हे सगळं काही आपणच आहात. आपल्या वाचून या यज्ञ संस्थेमध्ये भिन्न असं काहीही नाही. वेदमूर्ते, यज्ञ आणि त्याचा संकल्प ह्या दोन्ही गोष्टी आपण आहात. पूर्वी आपणच अतिविशाल असं वराह रूप धारण केलं होतं आणि रसातलामध्ये बुडलेल्या या पृथ्वीला आपण सहज आपल्या दाढेवर उचलून अशा प्रकारे बाहेर आणलं की एखादा मोठा महाकाय हत्ती एखाद्या तळ्यातलं कमळ जे आहे ते जसं लिलया उचलून उपटून फेकून देतो, तसं आपण ह्या पृथ्वीला आपल्या दाढांवर उचलून रसातळापासून वर आणलीत आणि योग्य ठिकाणी तिला स्थापित केलं. त्यावेळेला आपण शांत गंभीर आवाजात गर्जना करत होतात आणि सर्व योगीगण आपलं हे अलौकिक कार्य, आपला हा अलौकिक पुरुषार्थ पाहून आपली स्तुती करत राहत होते. पुढे ते काय म्हणाले, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.